आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. नमस्कार बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, आकाशवाणीच्या बालजगतच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी बोलत असतो, एकमेकांना भेटत असतो. तर अशी ही आकाशवाणी, हिचं कामकाज नक्की कसं चालतं बरं? तुमच्यासारख्याच 2 मैत्रिणी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत आणि त्यांना भरपूर प्रश्न पडलेत. चला तर मग ऐकूया मनवा जोशी आणि स्वरा मुसळे कोणते प्रश्न विचारतायत. नमस्कार बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. दोस्तांनो, आपण हल्ली मोबाईलवर खूप काही बघतो, पण आपल्या आजी आजोबांच्या आईबाबांच्या लहानपणी ना, त्यांना अगदी खरी खरी माहिती, छान छान गाणी, बातम्या हे सगळं सांगणारा एक मित्र होता. जणू बोलणारं घड्याळच. तुम्हाला माहिती आहे का त्याचं नाव? त्याला म्हणतात रेडिओ, म्हणजेच आपली आकाशवाणी. आपल्याला आकाशवाणी हा शब्द माहिती आहे तो कृष्णाच्या जन्माच्या गोष्टीतला. पण अगदी तसाच आवाज घराघरात पोहोचतो तो रेडिओच्या माध्यमातून. घराघरात दूरदर्शन म्हणजेच आपल्या भाषेतला TV पोहोचण्यापूर्वी अगदी भल्या पहाटे ऐकू यायची ती आकाशवाणीची संकेतधून. आमची आजी सांगते, रेडिओवरच मंगलध्वनी, भक्तिसंगीत, माहितीपूर्ण कार्यक्रम ऐकत आमचं दिवसभराचं काम चालायचं. तुम्हाला सांगते बालदोस्तांनो, आम्ही आत्ता इथे आत आलो ना, तेव्हा मस्त गारगार वाटलं. आणि इथे ना आम्हाला काही खोल्या बघायला मिळाल्या. एका दाराच्या काचेतून आत बघितलं ना, तर एक ताई माईकवर बोलत होती. स्वरा, मला ना या सगळ्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तुम्हाला पण प्रश्न पडले असतील ना? मनवा, त्या बघ तिथे काही ताया आहेत. आपण त्यांच्याशीच बोलूया का? ताई, तुम्ही इथे काम करता का? हो. आम्हाला ना तुम्हाला या आकाशवाणीबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत. अच्छा, विचारा ना मग. तुम्ही सांगाल का आम्हाला त्याची माहिती? हो, सांगू ना. ताई, आता ना आम्ही त्या दाराच्या काचेतून आत बघितलं तर आतली ताई पुढ्यात कागद घेऊन काहीतरी बोलत होती आणि बटणं वर खाली करत होती. तिच्या बाजूला ना 2 कॉम्प्युटर होते आणि दाराच्या बाहेर लाल अक्षरात ऑन एअर असा दिवा पेटला होता. मी दार उघडून आतच जाणार होते, पण तिथे परवानगीशिवाय आत जाता येत नाही असं कोणीतरी सांगितलं. तू सांगशील का ती ताई आत काय करत होती ते? हो, सांगते ना. आत्ता जे तुम्ही काचेतनं आत बघितलं तो आहे आमचा प्लेबॅक स्टुडिओ, म्हणजेच जिथून आकाशवाणीचं थेट प्रसारण केलं जातं. आणि जी ताई आतमध्ये बोलत होती ना, ती थेट बोलत होती. आणि तिच्यासमोर जे कागद तुला दिसत होते ना मनवा, तर ते कागद कसले होते? तर जे आपले कार्यक्रम रोज प्रसारित केले जातात तर त्याविषयीची सगळी माहिती निवेदक किंवा निवेदिका जी असते ती लिहून घेते. आणि ते सगळे कार्यक्रम आदल्या दिवशी आम्ही आमच्या कॉम्प्युटरवरती घेतो. आणि त्या कॉम्प्युटरवरनं जे 2 कॉम्प्युटर तुला आतमध्ये दिसत होते ना, त्या कॉम्प्युटरवरनं ते कार्यक्रम प्ले केले जातात. आणि तू जे म्हणालीस ना की ती ताई काहीतरी बटणं वर खाली करत होती, तर त्याला म्हणतात फेडर. आणि तो जो छोटा बॉक्स होता ना ज्याच्यावरनं ही बटणं ऑपरेट होत होती, त्याला कन्सोल असं म्हटलं जातं. ते फेडर म्हणजे फेडरवर केल्यावरती माईकवरनं निवेदक किंवा निवेदिका बोलतात आणि ते प्रसारण तुम्हाला लाईव्ह ऐकायला जातं. आणि म्हणूनच ह्याला प्लेबॅक स्टुडिओ म्हटलं जातं. दुसरं तू विचारलंस की ऑन एअर असं तुला बाहेर दिसलं, तर ऑन एअर म्हणजे थेट आकाशवाणीवरून होत असलेलं प्रसारण, म्हणून तुला ते लाल अक्षरात बाहेर ऑन एअर असं दिसलं. जेव्हा थेट प्रसारण चालू असतं तेव्हा हा लाल दिवा बाहेर पेटलेला असतो स्टुडिओच्या. आणि आत जायची परमिशन का नसते? तर हे थेट प्रसारण चालू असतं, कारण तो निवेदक लाईव्ह बोलत असतो. मग जर आपण आत गेलो तर प्रसारणात अडथळा येऊ शकतो, म्हणून आत जायची परवानगी नसते. मिळाली ना तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं? हो, मिळाली. त्या ताईने पुढे कागद घेतले होते ते कशासाठी असतात? तुम्हाला पण तुमचे सर अभ्यास देतात का? तुझी शंका ना अगदी बरोबर आहे. हा, पण आता जसं म्हणाली ना वंदनाताई की ते कागद जे असतात त्याच्यावर सगळी माहिती आदल्या दिवशीच आम्ही लिहून ठेवलेली असते.
कारण आम्ही जे लाईव्ह अनाउन्सर असतो त्यांना त्याच वेळेला बोलायचं असतं आणि त्याच वेळेला सगळी माहिती किंवा सगळे कार्यक्रम सादर करायचे असतात. आणि जसं तू म्हटलंस ना की तो अभ्यास, तर बरोबर आहे तुझं म्हणणं, तो एक प्रकारचा अभ्यासच असतो आणि आम्हाला सुद्धा तुमच्यासारखा थोडाफार अभ्यास करायला लागतो. हां. आणि स्वरा, तुमच्या गृहपाठावरती किंवा तुमच्या अभ्यासावरती तुम्ही जशी सरांची तुमच्या सही घेता की नाही, करतात ना तुमचे सर सही, तसंच आमच्या ह्या ज्या अनाउन्समेंट असतात म्हणजे थोडक्यात आमचा अभ्यास असतो त्याच्यावर आम्हाला सुद्धा आमच्या वरिष्ठांची सही घ्यायला लागते. आता असं का करायला लागतं, तर आम्ही जी काही माहिती लिहिली आहे ती बरोबर आहे की नाही हे सगळं आधी तपासून बघितलं जातं आणि मगच आम्हाला ती माहिती सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी त्याची परवानगी मिळते. आणि मला वाटतं मंजिरी की पूर्वी म्हटलं जायचं, पूर्वी कशाला अगदी आत्ताही म्हटलं जातं की आकाशवाणीवरून सांगितली जाणारी माहिती म्हणजे ती 100% खरीच असणार, अगदी. हे म्हणून आकाशवाणीला ग्राह्य मानलं जातं. ते म्हणून अरे वा, खूप छान. ताई, तू आता स्टुडिओ म्हणालीस ना, असे किती स्टुडिओ असतात? तुम्हाला सांगते बालदोस्तांनो, या आकाशवाणी केंद्रामध्ये एकूण 4 स्टुडिओ आहेत. पहिला म्हणजे प्लेबॅक स्टुडिओ, मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की जिथून थेट प्रसारण चालतं. दुसरा स्टुडिओ म्हणजे टॉक स्टुडिओ, जिथून वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती किंवा इतर जे कार्यक्रम, भाषणं असतील किंवा माहितीपूर्ण कार्यक्रम असतील ते रेकॉर्ड केले जातात. या स्टुडिओमध्ये 2 किंवा 4 माणसंच सहभागी होऊन कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतात. तिसरा स्टुडिओ आहे तो आहे म्युझिक स्टुडिओ. या स्टुडिओमध्ये वेगवेगळे संगीतपूर्ण कार्यक्रम असतील किंवा नभोनाट्याचे कार्यक्रम असतील, तर असे समूहाने केले जाणारे कार्यक्रम आहेत त्यांची रेकॉर्डिंग्स ही म्युझिक स्टुडिओमध्ये चालतात. आणि चौथा स्टुडिओ आहे तो आहे डबिंग स्टुडिओ. या स्टुडिओमध्ये दिल्ली केंद्र किंवा मुंबई केंद्रावरचे जे काही महत्त्वाचे संदेश असतात ते रेकॉर्ड केले जातात. त्याचप्रमाणे जे आमचं थेट प्रसारण चालतं तर त्यातले काही कार्यक्रम रेकॉर्ड करायचे असतील तर ते सुद्धा रेकॉर्ड करायचं काम या डबिंग स्टुडिओमधनं चालतं. इथल्या एका खोलीत खूप मशीन ठेवली होती आणि त्या दारावर कंट्रोल रूम असं लिहिलं होतं. तिथे काय असतं? हां, आता हे बघ मनवा, कंट्रोल रूम म्हणजे काय, तर जे आकाशवाणीचे आमच्या इथले रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आहेत ते प्लेबॅकवरनं आपण ऐकतोच की जे थेट प्रसारण असतं. पण काही काही वेळेला असे कार्यक्रम असतात की जे वेगवेगळ्या केंद्रांवरनं आपण घेतो, म्हणजे रिले घेतो, त्याला रिले असं म्हणतात. तर ते रिले जोडून घेण्याचं काम किंवा इतर काही जी टेक्निकल कामं आहेत ती सगळी या कंट्रोल रूममधनं चालतात. म्हणजे उदाहरणार्थ दिल्लीवरनं ज्या बातम्या येत असतात किंवा मुंबई केंद्रावरनं बातम्या येतात, पुणे केंद्रावरच्या बातम्या आपण ऐकतो, त्या सगळ्या या कंट्रोल रूममधनं पॅच केल्या जातात आणि मग त्या आपल्या केंद्रावरनं आपल्याला ऐकायला येतात. त्यासाठी हे कंट्रोल रूम खूप महत्वाचं असतं. हे जे आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आहे तर ते CCTVच्या निगराणीखाली आहे, तर त्याचं सगळं फुटेज किंवा ह्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथनं कंट्रोल केल्या जातात. FM चॅनल आहेत आपली, तर ते FM चॅनल सुद्धा तिथनंच प्रसारित होतं, प्रसारण तिथनं होतं आणि ह्या सगळ्याचं कंट्रोल या कंट्रोल रूममध्ये असतो. आम्ही जेव्हा कार्यक्रम ऐकत असतो तेव्हा ज्यांचे ज्यांचे आवाज आम्ही ऐकतो ते सगळे त्या त्यावेळी आकाशवाणीत येऊन बोलत असतात का? अगं असं नसतं. आता वंदना जसं म्हणाली ना मगाशी की प्लेबॅक स्टुडिओ नावाचा वेगळा स्टुडिओ असतो जिथनं तुम्ही लाईव्ह प्रसारण ऐकता. म्हणजे ती जी लोकं असतात ना तर ती तिथे प्रत्यक्ष येऊन बोलत असतात. पण सगळेच कार्यक्रम काही प्रत्यक्ष येऊन आपण बोलू नाही ना शकत. तर काही कार्यक्रम असे असतात की जे आपल्याला आधीच रेकॉर्ड करून ठेवावे लागतात. मग ती जी लोकं असतात की ती ज्या कार्यक्रमांमध्ये सहभागी आहेत तर ती आधीच येतात, त्यांचं रेकॉर्डिंग करतात आणि मग तो कार्यक्रम फक्त प्लेबॅकमधनं प्ले केला जातो. फक्त जो लाईव्हचा अनाउन्सर असतो तोच फक्त तिथे येऊन प्रत्यक्ष बोलत असतो आणि ते तुम्हाला ऐकायला येतं. बाकीचे सगळे कार्यक्रम आधी रेकॉर्ड होतात आणि नंतर फक्त प्ले केले जातात. अच्छा, असं असतं का? मला तर वाटायचं जे जे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीवर ऐकतो त्या त्यावेळी ती लोक आकाशवाणीत येऊन थेट बोलत असतात. आता कळलं ना तुला, असं नसतं. हो, कळलं. आपल्या आकाशवाणीवर आमच्या लहान मुलांचा कार्यक्रम होतो, तसे कोणते कोणते कार्यक्रम होतात? आता लहान मुलांसाठी जसा बालजगत हा कार्यक्रम आहे ना, तसा युवक मित्रमैत्रिणींसाठी युवावाणी कार्यक्रम आहे किंवा महिलांसाठी वनिता मंडळ कार्यक्रम असतो. ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठी आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आहे. लोकसंगीताची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी लोकसंगीताचा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे नभोनाट्याचे जे कार्यक्रम तुम्ही ऐकता ना तर ते सुद्धा इथेच रेकॉर्ड केले जातात. असे विविध रंगी कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी नेहमीच श्रोत्यांपर्यंत पोचवत आलेली आहे. ताई, पूर्वीच्या काळी तर कॉम्प्युटर नव्हते, मग तेव्हा इथली लोक इथे काम कशी करायची? बरोबर आहे हा तुझा प्रश्न. अगदी पूर्वीच्या काळी म्हणजे आपण धरूया की 15-20 वर्षांपूर्वी ते कॉम्प्युटर नव्हते, बरोबर आहे. पण तेव्हा काय असायचं की वेगवेगळ्या प्रकारच्या रेकॉर्ड्स असायच्या. मग आता या रेकॉर्ड्स म्हणजे काय, तर तुम्ही कधी ग्रामोफोन हा शब्द ऐकलाय का?
तर ग्रामोफोन असायचे की नाही तेव्हा, तर त्याच्या वेळेला जसे रेकॉर्ड्स असायच्या काळ्या रंगाच्या गोल अशा रेकॉर्ड्स असायच्या, त्याच रेकॉर्ड्स आपण आकाशवाणी रत्नागिरी केंद्रामध्ये सुद्धा किंवा इतर कुठल्याही आकाशवाणीच्या केंद्रांमध्ये सुद्धा त्याच रेकॉर्ड्स प्ले केल्या जायच्या. ते प्ले करण्यासाठी एक विशिष्ट यंत्र असायचं. त्या यंत्रावरती प्रत्यक्ष तो अनाउन्सर त्या रेकॉर्ड लावायचा आणि ते यंत्र ऍडजस्ट करायचा आणि ते प्ले करायचा. किंवा टेप्स असायच्या. आता टेप्स म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी गाणी आपण ऐकायचो तेव्हा छोट्याशा टेप रेकॉर्डरमध्ये टेप घालायचो की नाही, तशाच पण थोड्या मोठ्या आकाराच्या टेप्स आकाशवाणीमध्ये प्ले केल्या जायच्या. ते प्ले करण्यासाठी सुद्धा विशिष्ट असं यंत्र असायचं. पण त्याच्यामध्ये गंमत काय असायची माहितीये का, काय? या ज्या काही रेकॉर्ड्स असायच्या की नाही, तर त्याच्यामध्ये ना वेगवेगळे स्पीड असायचे. म्हणजे कसं की ते गाणं त्याच स्पीडला जर वाजवलं तर ते नीट ऐकायला यायचं. समजा स्पीड चुकून बदलली गेली किंवा चुकली तर ते गाणं एकतर हळूहळू प्ले व्हायचं किंवा एकदम फास्ट प्ले व्हायचं. अशा पण गमती जमती घडलेल्या आहेत की स्पीड ॲडजस्ट न झाल्यामुळे ते गाणं फास्ट प्ले झालंय. आता आम्ही असं आमच्या भाषेमध्ये म्हणतो की गाणं क्यू करणं. आता क्यू करणं म्हणजे काय, तर समजा जर मला एक गाणं चालू आहे आणि पुढचं गाणं मला लावायचंय, तर ते त्याचे कट्स असतात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असे कट्स असतात. कॉम्प्युटरवरती कसं आपल्याला दिसतं ना, कट 1, कट 2, पण ते रेकॉर्डवरती कसं शोधायचं, तर त्या रेकॉर्डवरती विशिष्ट खुणा असायच्या. त्या खुणांनुसार आपण ते क्यू आधीच करून ठेवायचं. त्या कटवरती तो रेकॉर्डरचा तो जो पिन असते एक छोटीशी, ती आणून ठेवायची. याला म्हणायचं गाणं क्यू करणं. आणि हे आम्हाला प्रत्यक्ष तिथे करायला लागायचं. आधीचं गाणं संपायच्या आत तो अनाउन्सर उठून दुसऱ्या, त्याला टर्न टेबल असं म्हटलं जायचं, ज्याच्यावरती रेकॉर्ड लावायच्या, त्या टर्न टेबलवरती दुसरं गाणं क्यू करून ठेवायचं. अशी सगळी गंमत जम्मत असायची. त्याच्यामुळे जो अनाउन्सर असायचा ना, त्याला थोडं सुद्धा बसता यायचं नाही. तो सतत कामात असायचा. एक इकडनं रेकॉर्ड उचलतोय, इकडनं टेप लावतोय, अशी सगळी मजा असायची. पण आता काय झालंय, कॉम्प्युटर आलेत, तिथे सगळी माहिती स्टोअर केली जाते. त्यामुळे काम थोडंसं सोपं झालंय. आम्हाला फक्त क्लिक करायला लागतं आणि बोलायला लागतं. आणि आता कसं झालंय की एखादं गाणं जेव्हा प्ले करतो आम्ही लाईव्हला, दुसरं गाणं क्यू करून ठेवणं, म्हणजे तेच दुसरं गाणं त्याच्या खाली घेतलं की ते आपोआप लागतं. वेगळं क्यू करायची गरज नाही, कारण तंत्रज्ञान आता पुढे गेलेलं आहे ना. त्यामुळे ही सगळी कॉम्प्युटरची मजा आहे. पण मंजिरी जसं म्हणाली ना, ती तारांबळ होती ना, ती फक्त त्या लाईव्ह अनाउन्सरलाच माहितीये, नाही का? खरंय. बाप रे, म्हणजे किती जबाबदारीचं काम आहे का लाईव्ह अनाउन्सरचं. हो, नक्कीच. ताई, आम्ही ना रेडिओ ऐकतो तेव्हा हे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आहे आणि काहीतरी लहरी सांगतात. ते नेमकं काय असतं? आता तुम्ही जो रेडिओ घेता ना, त्या रेडिओच्या मागे बघितलं असेल बघा, FM, MW, SW. आता FM म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. MW म्हणजे मीडियम वेव्ह म्हणजेच मध्यम लहरी, आणि SW म्हणजे शॉर्ट वेव्ह म्हणजेच लघु लहरी. तर आता तुम्ही आमच्या अनाउन्समेंट जेव्हा ऐकता तर आम्ही कसं सांगतो, मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या FM वाहिनीवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आणि आता त्याच्यात अजून एक ॲडिशन झालेली आहे की आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र जे आहे ना, ते बरेचसे श्रोते न्यूज ऑन AIR ॲप या ॲपवर सुद्धा ऐकतात. त्यामुळे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र हे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पोचलं जातंय बरं का. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर तुम्ही रत्नागिरी केंद्रावरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती असतील किंवा हा आपला बालजगत कार्यक्रम आहे, वनिता मंडळ कार्यक्रम आहे, हे कार्यक्रम तुम्ही यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता. आणि मी जसं आत्ता सांगितलं की मध्यम लहरी 262.47 मीटर्स अशी प्रत्येक केंद्राची फ्रिक्वेन्सी ठरलेली असते. म्हणजे त्यानुसार तुम्ही ते आकाशवाणीचं केंद्र ऐकू शकता. मुंबई केंद्र ऐकायचं असेल त्याच्यासाठी फ्रिक्वेन्सी वेगळी असते, तर त्यानुसार तुम्ही वेगवेगळी केंद्र ट्यून करून रेडिओवर ऐकू शकतात. हो का, मला माहीतच नव्हतं. मला वाटतं आपल्या सगळ्याच बालदोस्तांना ही छान माहिती मिळाली असेल, नाही का? हो. माझे आजोबा ना वेळ सांगताना माझं घड्याळ अगदी रेडिओ टाईम आहे असं म्हणायचे. रेडिओ टाईम म्हणजे नेमकं काय, असं का म्हणतात? जसं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आहे तशी भारतामध्ये अनेक आकाशवाणीची केंद्र आहेत, बरोबर. या प्रत्येकाचं जे टायमिंग असतं ना, म्हणजे कुठलीही सभा सुरू होण्याचं टायमिंग किंवा संपण्याचं टायमिंग हे ठरलेलं असतं. आणि ते जे टायमिंग असतं तर ते सगळ्या केंद्रांचं समान पद्धतीने ॲडजस्ट केलेलं असतं. म्हणजे जर आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या घड्याळात जर 6 वाजले असतील संध्याकाळचे, तर सगळ्या केंद्रांच्या घड्याळामध्ये सुद्धा 6च वाजलेले असतात. त्यामुळे आपल्याला
कार्यक्रमाचं ट्युनिंग करणं सोपं पडतं. आणि काही जे कार्यक्रम असतात ते त्या विशिष्ट टायमिंगलाच सुरू होतात आणि त्या विशिष्ट टायमिंगमध्येच संपतात. त्यामुळे जरी तुम्ही घड्याळ नाही ना बघितलं तरी आता एक उदाहरण म्हणून सांगते. आता आपला कृषीवाणी हा कार्यक्रम आहे, तो सकाळी 6:40 सुरू होतो. तर तुम्ही जर कृषीवाणी कार्यक्रम ऐकायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल की सकाळचे 6:40 झालेत. त्यासाठी तुम्हाला घड्याळ बघायची गरजच नाही ना. जसं वनिता मंडळ हा आपला जो कार्यक्रम आहे तो सगळ्या महाराष्ट्रभर 12 वाजताच सुरू होणार बरोबर. लक्षात आलं? त्यामुळे त्याला म्हणतात रेडिओ टायमिंग, की तो कार्यक्रम त्याच वेळेला सुरू होतो आणि त्याच वेळेला संपतो. असं प्रत्येक कार्यक्रमाच्या बाबतीत असतं. आणि ह्याला तुमचे जे पालक असतील, जे रेडिओ ऐकत असतील, ते फक्त नुसतं तुम्हाला कार्यक्रम ऐकून सुद्धा सांगत असतील की हां आता 12 वाजले, हां चला आता शाळेची वेळ झाली. त्यांना कसं कळतं? कारण तो कार्यक्रम बरोबर तेवढ्याच वाजता सुरू झालेला असतो म्हणून. आलं लक्षात? आणि तुम्हाला सांगते स्वरा आणि मनवा, पूर्वीची काय आत्ताची लोक सुद्धा रेडिओ टायमिंग प्रमाणे आपली कामं सेट करून घेतात. म्हणजे त्यांची कामं पण पटापट होतात. काय मंजिरी, बरोबर ना? अगदी बरोबर. ताई, किती छान माहिती दिलीत. मला तर असं वाटतं की मी पण मोठी होऊन इथेच यावं माईकवर बोलायला. पण मला असं काम करायला कोणतं वेगळं शिक्षण घ्यावं लागेल का? तुम्हाला सगळ्यांनाच असं सांगावंसं वाटतं की जर तुम्हाला इथे यायचं असेल आणि आमच्यासारखं अनाउन्सर व्हायचं असेल तर सगळ्यात आधी म्हणजे तुमची मराठी भाषा खूप चांगली असायला पाहिजे. तुमचे शब्दोच्चार हे स्पष्ट असायला पाहिजेत. त्यानंतर तुमचं वाचन चांगलं असायला पाहिजे. आणि यासाठी तुम्ही काय करू शकता बरं आता? तर एक काम करा की रोज तुम्ही काही ना काहीतरी मराठीतनं वाचत चला आणि ते मोठ्याने वाचा. आपले अनेक संस्कृत स्तोत्र आहेत बघा, रामरक्षा असेल, अथर्वशीर्ष असेल, तर ते म्हणायची सवय ठेवा. म्हणजे तुमच्या जिभेला स्पष्ट उच्चाराचं वळण लागेल. आलं लक्षात? तर एवढं जरी तुम्ही बेसिक केलं ना तर हळूहळू तुमच्या ज्ञानामध्ये जसजशी भर पडत जाईल. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या व्हाल, तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल, तेव्हा तुम्ही इथली ऑडिशन देऊ शकता. ऑडिशन म्हणजेच स्वर चाचणी. त्यासाठी लेखी परीक्षा पण असते आणि स्वर चाचणी पण असते. म्हणजे काय? तर तुमचा आवाज या रेडिओसाठी योग्य आहे की नाही, तुम्ही योग्य स्वरात बोलताय की नाही, तुमचं टोनिंग कसं आहे, हे सगळं इथे तपासलं जातं. आणि त्याच्यात जर तुम्ही पास झालात तर तुम्ही नक्की इथे येऊ शकाल आणि आमच्यासारखं बोलू पण शकाल. आणि जसं मंजिरी म्हणाली ना, तसंच जसं ह्या सगळ्याचं ज्ञान हवं ना, तसं लिखाणाचं पण योग्य ज्ञान हवं. हा, कारण तुम्ही जे रेडिओवरनं कार्यक्रम ऐकता तर ते कार्यक्रम नक्की कसे प्रेझेंट केले जातात, ती रेडिओवरची भाषा पण वेगळी असते बघा. कारण आम्ही पुस्तकी भाषेत कधीच बोलत नाही. तर तुम्ही श्रोत्यांशी थेट संवाद साधला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे हा रेडिओसाठी. काय मंजिरी, बरोबर ना? अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमचे श्रोते तुमच्या समोरच बसलेत. आपण कसं एकमेकांच्या समोर बसून बोलतोय की नाही, आपण वाचतोय का? नाही, आपण बोलतोय. तर तसं तुम्हाला बोलता यायला पाहिजे, अगदी सहजपणे. आणि म्हणूनच रेडिओला जवळचा मित्र मानलं जातं आजही. आम्ही नक्की प्रयत्न करू. येस, ऑल द बेस्ट तुम्हाला दोघींनाही. थँक्यू. बालदोस्तांनो, तुमच्या मनात पण ह्याच शंका होत्या ना? काय मग, मिळाली का उत्तरं? मी तर ठरवलं आहे, रोज न चुकता रेडिओ ऐकायचा. म्हणजेच आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र ऐकायचं. तुम्ही पण ऐकणार ना? आता आम्हाला घरी जायला हवं. अच्छा. बालदोस्तानो, ऐकलात ना? स्वरा आणि मनवा दोघींना किती प्रश्न पडले होते ते. आणि आपली मंजिरीताई आणि वंदनाताई ह्या दोन्ही तायांनी त्यांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन केलं. मला खात्री आहे या मुलाखतीतून या आकाशवाणीबद्दल तुम्हालाही भरपूर माहिती मिळाली असेल, हो ना? बालदोस्तानो, तुमच्यासारखीच वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक मुलं आकाशवाणीत येतात आणि बालजगत या कार्यक्रमात सहभागी होत असतात. मग त्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना या बालजगत कार्यक्रमात येऊन कसं वाटलं? ऐकूया या प्रतिक्रियांमधून. नमस्कार बालदोस्तांनो, आपला हा जो बाल जगत कार्यक्रम आहे ना, तर याविषयी काही प्रतिक्रिया आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. तर त्या आम्ही आता आपल्याला वाचून दाखवतोय. ही प्रतिक्रिया आली आहे रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूलचे शिक्षक कौस्तुभ पालकर यांची. ते असं म्हणतात की आकाशवाणीवरील बाल जगत या कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश संपादन केलेल्या पटवर्धन हायस्कूलच्या 4 विद्यार्थ्यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत होती. तर एक शिक्षक म्हणून हा उपक्रम मला खूप आवडला. राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास त्यांच्याच शब्दात ऐकणं
हे राज्यातल्या इतर हजारो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. यशामागची मेहनत, चिकाटी आणि जिद्द या मुलाखतीमधून स्पष्टपणे दिसून आली. केवळ शैक्षणिक यशच नव्हे तर मुलांमधील कला, क्रीडा आणि सामाजिक जाणीवेवर या मुलाखतीत प्रकाश टाकण्यात आला. टेलिव्हिजनच्या आजच्या काळात जिथे सर्व काही डोळ्यासमोर असतं, तिथे आकाशवाणी मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देते. आवाज ऐकून चित्र उभं करण्याची क्षमता यामुळेच विकसित होते. आकाशवाणीवर वापरली जाणारी शुद्ध आणि स्पष्ट मराठी भाषा विद्यार्थ्यांचं शब्दभांडार वाढवण्यासाठी आणि उच्चार सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असं ते त्यांच्या प्रतिक्रियेत म्हणतात. बालजगतसारखे कार्यक्रम मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक मूल्य रुजवण्याचं काम करतात. आम्हाला या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल शाळेच्या वतीने कौस्तुभ पालकर यांनी आकाशवाणीचे आभार मानलेत. धन्यवाद सर. आपल्याला पुढची प्रतिक्रिया पाठवली आहे GGPS रत्नागिरीच्या सहशिक्षिका माधवी विकास फडके यांनी. त्या असं म्हणतात, GGPSच्या मुलांचं बालनाट्य गंपू शेटची स्वर्गवारी हा कार्यक्रम 17 सप्टेंबर रोजी आकाशवाणी रत्नागिरी इथे ध्वनिमुद्रित झाला. मुलांबरोबर मी आणि मीरा काकतकर मॅडम यांनी ही संधी आणि ही मौज अनुभवली. शाळेत कितीही तयारी करून घेतली तरी प्रत्यक्ष माईक समोरची तारांबळ मुलांना आणि आम्हाला बऱ्याच छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींचं भान देऊन गेली. बालजगत कार्यक्रमाद्वारे मुलांना व्यासपीठ मिळतं यात शंकाच नाही. धन्यवाद फडके मॅडम तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. यानंतर आपल्याला जी प्रतिक्रिया आली आहे ती आहे अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा, तालुका देवगड या शाळेचे समिती अध्यक्ष हर्षद जोशी यांची. तर त्यांनी असं म्हटलंय की या शाळेच्या कलाभारती संगीत वर्गामार्फत बालजगत या सदराखाली आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर सांगीतिक कार्यक्रम करण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांना आकाशवाणीवरील रेकॉर्डिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. ते असं म्हणतात की मी या शाळेचा शाळा समिती अध्यक्ष असून कलाभारती हा सांगीतिक विभाग विकसित करत आहे. मी संगीत दिग्दर्शन केलेली गाणी मुलांच्या आवाजातून आकाशवाणीवर प्रसारित करण्यात आली. या कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक निलेश तिर्लोटकर यांनीही हा स्टुडिओ रेकॉर्डिंगचा मुलांना मिळालेला अनुभव कायम स्मरणात राहील असं सांगितलं. मुलांना आकाशवाणीचा स्टुडिओ फिरून पाहता आला. त्यामुळे रेकॉर्डिंगच्या अनुभवासोबतच हा एक विशेष अभ्यास दौरा झाला. यापुढेही आम्हाला आकाशवाणीवर विविध कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळावी आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे कलागुण वृद्धिंगत व्हावेत अशी आशा व्यक्त करतो असं ते म्हणतात. यानंतरची प्रतिक्रिया आहे पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीच्या नित्या संदीप फणसे या आपल्या मैत्रिणीची. ती असं म्हणतेय, मी पटवर्धन हायस्कूल या प्रशालेत इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. सर्वप्रथम आकाशवाणी रत्नागिरी केंद्राला मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद नित्या. नित्या पुढे असं म्हणतेय, इयत्ता 8वीत असताना मी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले होते. मी आणि माझ्या अन्य 3 वर्गमित्रांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं होतं. या यशाबद्दल संवाद साधण्यासाठी आम्ही बालजगत या आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. खरं तर आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. सुरुवातीला याबाबत फार दडपण वाटत होतं, पण निवेदिका सोनाली सावंत यांच्या मनमोकळेपणाने संवाद साधण्याने माझं दडपण नाहीसं होऊन मी सहजतेने या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताना केलेल्या विविध कृतींचं अवलोकन तर करता आलंच, पण सर्वात मुख्य म्हणजे माझ्या आत्मविश्वासात भर पडली. इतकंच नव्हे तर आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या सुसज्ज अशा यंत्रणेचीही माहिती मला मिळू शकली. आजच्या काळातही आकाशवाणीचं महत्त्व किती आहे हे मला कळू शकलं. एकंदरीतच आकाशवाणी केंद्राला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेली भेट आणि हा अनुभव माझ्या कायमच स्मरणात राहील. धन्यवाद नित्या तुझ्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. यानंतरची प्रतिक्रिया आहे PM श्री सेंट्रल स्कूल झरेवाडी रत्नागिरीच्या राजेश जगन्नाथ गोसावी सर यांची. ते असं म्हणतात, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आपल्या कारकिर्दीची 50 वर्ष पूर्ण करत आहे. त्यासाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. धन्यवाद सर. ते पुढं असं म्हणतायत, आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पूर्णिमा साठे यांनी माझी मुलाखत घेतली होती. तर बालजगत या कार्यक्रमात माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना
आकाशवाणीवर स्वतःचे गुण दाखवण्याची संधी मिळाली होती. सोशल मीडियाच्या आत्ताच्या जमान्यात खऱ्या अर्थाने शिक्षण, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रात लहानांपासून थोरांपर्यंत, ग्रामीण भागापासून अगदी शहरी भागापर्यंत तळागाळात आकाशवाणीने सर्वांचं ज्ञानरूपी मनोरंजन केलंय. म्हणूनच पुन्हा एकदा माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. धन्यवाद सर. मंजिरी, वंदना, तुम्ही जशा या प्रतिक्रिया वाचल्यात ना, तशाच बालजगत संदर्भातल्या माझ्याकडेही काही प्रतिक्रिया आहेत. त्याही मी आता वाचून दाखवते. ही पहिली प्रतिक्रिया आहे ती GGPS या शाळेतील इयत्ता 5वी अ मध्ये शिकणाऱ्या सार्थक संतोष कोकरे याची. मला खूप आनंद झाला, कारण आकाशवाणी केंद्रावर मला काम करायला मिळाले ही माझ्या आयुष्यातील पहिली खूप मोठी संधी आहे. आकाशवाणी केंद्रावर जाण्याची माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली. अशी संधी मला परत मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. ही प्रतिक्रिया आहे रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमधील ललित अनंत डोळ याची. तो म्हणतोय, जुलै महिन्याच्या सुरुवातीला शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये माझा राज्यस्तरावर 12वा क्रमांक आल्याचं समजलं. त्यानंतर जवळपास 1 आठवड्यानंतर आमची आकाशवाणी परिवारातर्फे बालजगत या कार्यक्रमामध्ये मुलाखत होणार आहे असं सरांकडून मला समजलं. प्रथम मी आकाशवाणी परिवाराचे मनापासून आभार मानतो. सुरुवातीला मला राज्यामध्ये क्रमांक आल्याबद्दल नातेवाईकांचे आणि परिचित लोकांचे अभिनंदनाचे फोन येत होते. मुलाखतीनंतर तर मला कार्यक्रम छान झाल्याचे खूपच फोन येऊ लागले. आकाशवाणी परिवाराने सुद्धा आमची मुलाखत एकदाच प्रक्षेपित केली नाही, तर पुन्हा 3 ते 4 वेळा प्रक्षेपित केली. त्याबद्दल मी आभार मानतो. मला तेव्हापासून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्याची आवड निर्माण झाली. विशेषतः मी दर रविवारी बालजगत हा सुंदर कार्यक्रम आवर्जून ऐकतो. तसंच दररोज न चुकता मी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो आणि शेवटी पुनश्च मी आकाशवाणी परिवाराचे आभार मानतो. धन्यवाद. ही प्रतिक्रिया आहे शौर्या निलेश देसाई या इयत्ता 5वी अ GGPSच्या विद्यार्थिनीची. दिनांक 17 सप्टेंबर रोजी आम्ही नाटकात असणारे सर्व मुलं आकाशवाणी केंद्र रत्नागिरी येथे गेलो. आतमध्ये गेल्यावर तिथे सर्वत्र खूप शांतता होती. नाटक करताना तिथले माईक आणि साऊंड सिस्टीम खूप चांगली होती. आम्ही श्वास घेतला तरी त्या माईकवर स्पष्ट आवाज ऐकायला येत होता. त्यामध्ये एक गमतीदार गोष्ट अशी घडली, आम्ही आमची स्क्रिप्ट करून नेली होती आणि तिथे गेल्यावर त्याने ती स्टेपल काढायला सांगितली आणि मग आम्ही बोलताना जरासे गोंधळूनच गेलो. आम्ही आमची स्क्रिप्ट वाचताना पेपरचा आवाज माईकवर येणार नाही याची खूप काळजी घेत होतो. आम्हाला आकाशवाणी केंद्र रत्नागिरी येथे नाटक सादर करताना खूप मज्जा आली आणि एक छान आणि वेगळा अनुभव घेता आला. आकाशवाणीमुळे आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला. धन्यवाद. पटवर्धन हायस्कूलची मधुरा संजय पाटील तिच्या प्रतिक्रियेमध्ये म्हणते, इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत रत्नागिरी आकाशवाणीतर्फे बालजगत या कार्यक्रमामध्ये घेण्यात आली. त्यात माझा समावेश होता. या कार्यक्रमासाठी आम्ही रत्नागिरी आकाशवाणी केंद्राला भेट दिली. सौ सावंत मॅडम यांनी आम्हाला आकाशवाणी केंद्राची ओळख करून दिली. तेथील विविध शाखा आणि त्यांच्या कार्याबद्दल उपयुक्त माहिती दिली. यासोबतच मुलाखत झाल्यावर आम्हाला आमच्या आवाजाचे रेकॉर्डिंग कशाप्रकारे ऐकू येईल हे सुद्धा दाखवलं. आमची ही पहिलीच मुलाखत होती. मुलांनो, तुम्ही इतक्या छान प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बरं आहे तर बालदोस्तानो, बालजगत या कार्यक्रमात मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.